येणारच आहे अंगार. शर्टात थंड आहे गुलाब कुठल्या तर थंडाला उरलं तर सगळीच थंड करून येत ना आपल्याकडे धडत लागा फोन केला तर गडी खाल्ला वरी नाही डॉक्टर बरे बस दादानं बोलतो गडी गडी नाही वर माझं येत नाही का बरे बस मी फोन केला मी अरे बाळू कुठं मी फोन केला दादा समोर वगैरे दुकान वगैरे लावून दादा पोरा वगैरे तरी मला एक जण ती माईक धरून हो का दडच पाहू पहिलवानकडे हे करा तुम्ही प्रश्न विचारा. पहिलवान जय बाळू मामा. जय बाळू मामा. नाव काय आहे तुमचं? नाव सांगा श्रोत्यांना आपल्या. नाव बापूराव सुरेश भोसले. आदरणीय बापूसाहेब भोसले. तिकडे दाखवा त्याच्यावर. आदरणीय बापूसाहेब भोसले लाल खंडाचे खंड मालक आहेत. तर आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत. ही नियोजन काय चालू आहे आज? ही नियोजन म्हणजे जी गुळपाणी आहे आणि ह्यानं गुळपाणी पाजल्यानंतर टोपण तेवढं दाखवा त्यांच्यावर. तर पहिलवान दिवस झाला आपण सेवेत आहे. आपल्याला झालं 3 वर्ष. आम्हाला बग्याविषयी जरा माहिती सांगा ना. कारभारी उपकारभारी. श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदनापूर. आमची बग्या 15 नंबर बग्याचे कारभारी राहुल दादा वाघमोडे. उपकारभारी विशाल धडक सर. आणि किती वाहन आहेत आता बग्यात? आपल्या बग्यामध्ये 4 ट्रॅक्टर प्लस ट्रॉल्या, 1 रथ आणि दोन बारीक मोठी मेंढरं म्हणलं 4-5 हजार आहे. आणि शेळ्याच्या खंडात किती शेळ्या? 100. बरं. आणि ही पिल्लांचं किती खंड आहे ती बारकी छोटी मोठी? बिगर पाण्यावरचं एक आहे, त्यापेक्षा लहान एक आहे आणि पाण्यावरचं मोठी लाहोरी आणि गंडाचे खांड आहे. बरं. बिना पाण्याचं जे आहे ते किती दिवसाचे कुत्रे म्हणायचे बारकीवर? ती 2 महिन्यानंतर त्याला पाण्याची सोय करते. 2 महिन्यानंतर. आणि हिथं ठेवली जाते त्याला कसली म्हणायचं? ती ताणी पिल्ली. होय. ती किती दिवस हिथं असते ती? जरा थोडी 8 दिवस 10 दिवस मोठी होत तर कोणाच्या नाही तर चरायला. बरं. आता ही तळावरचं जे नियोजन असतं किंवा जी पालखी आपली उठतळ असतो इकडून तिकडं ज्या गावात जात असते ती नियोजन कसं कोण करत असतं? ती नियोजन आपलं पुढे जाऊन तळ बघणे, कारभारी जाऊन तळ बघून येत. बरं. ही समजा त्याला जी तळ आपण कुठं बसवायचा कुठं नाही ह्याच्यासाठी काही नियम अटी असतात का? नियम अटी म्हणजे असं काही नियम अटी नाही बाबा. जी तळ मालक आहे तो महाप्रसाद करतो. जी गावामध्ये लोक चारा देणारे चांगले लोक आहेत, चारा देणारे देवाला मानणारे लोक भरपूर आहेत की. बरं. आपल्या आठवणीतलं एखादं असं गाव आहे का जिथं शेळ्या मेंढ्या बसलेल्या तिथं सेवा पण खास झाली आणि सगळं म्हणजे शेळ्या मेंढ्यांना खायला मिळालं, बाकीची पाण्याची व्यवस्था असू द्या? तिला सुर्ण गाव. पण आपल्या इकडे सांगोला भाग, इंदापूर भागाला भरपूर लोक चांगली आहेत. भक्त बाळूमामाच्या मेंढराला चारा देणारे चांगले लोक आहेत. बरं. आता चारा द्यायचा म्हणजे काय काय चारा? मेंढ्या काय काय चारा खातात? चारा काय गिनगोल, मका, गवत, तुरी काय पाहिजे ती. आणि काय बघतो असे येते की 2-2 एकर मका बी दिला. 2-2 एकरात अशी मका बिंदास मेंढा सोडते. बरं. आता द्राक्षेत मेंढ्या चारा तुम्ही जाता तर द्राक्षे चारता का खाली गवत खातात बागेत? गवत वरती नाही ना? वरती नाही, पाला आम्ही ठेवून चालू द्राक्ष मेंढर असते. बरं. मेंढ्यांना काय खुराक ठेवलं जाते काही? फरक नाही. कधी जर मका आपलं पुन्हा भक्ती टाकेल दिल तिकडे मका घ्यायची डांबरी होत राहील. भरडा वगैरे काय त्याला? भरडा नाही, मका तर डांबरीवर. बरं. आणि शेळ्यांना काय काय खायला चालू होते? सगळं काय शिवरी, लिंब, झाडपाला, गवात. बरं. त्या दिवशी आरकेबावच्या 5-6 मेंढ्या फुगल्या होत्या. तसं तुमच्या खंडात कधी शेळ्या मेंढ्या फुगलेल्या तुम्ही अनुभव घेतला? फुगले होते.
कशा काय खाल्ल्यानंतर फुगले? ते तणनाशक एकदा तणनाशक मध्ये मेंढी गेली आता हा. 10 मेंढरं फुगली होती. मी तात्काळ डॉक्टर बोलवून ती मेंढ्या ओके केल्या मी. बर मग त्याला काय काय इलाज तुम्ही घरगुती इलाज काय काय माहिती आहे का इलाज तुम्हाला? घरगुती म्हणजे त्याला दूध तेल हा. हे मिक्स करून पाजलं आम्ही हा. आणि डॉक्टर बोलवून जागेवर आम्ही ओके केलं सगळं. एका ठिकाणी टाकू ही गुळ्यातला का नको? नको होय का सकाळ? आता पाणी मिळेल टाकू नका. प्रश्न विचारायला बर आणि त्या दिवशी आरके भाऊन ओवात पाजला होता. त्या ओव्याचा काय परिणाम होतो का? ओव्यामध्ये कसं आहे ते म्हणजे मेंढर फुगलेले हा. ते निघून जात ते. बर आणि ती पिल्लं ही डरंगाळते ती त्याच्यावरती घरगुती इलाज आपण काय करू शकतो? म्हणजे औषध 13 माशी समजा घरगुती इलाज म्हणजे घरचं काय आपण दुसरा आपण पाला किंवा काय नाही औषध? दुसरं काय नाही घरचा पाला काय नाही. हा. घरचा पाला म्हणजे त्याला आपल्या इकडे आपण ही पाचतो कोराच्या हा हा हा. दरगोळे म्हणून. बरं आणि 13 माशी औषध आहे ते छोट्यांना किती मिली पाजलं पाहिजे? 2 मिली 2-3 मिली 2-3 मिली. आणि मेंढ्यांना दमडायचे का मेंढ्या कधी? मेंढ्यांना वाजून नाही चालत. मेंढर टोचा लागतो. डायरेक्ट त्यांना म्हणजे ते डोस कमी पॉवरचा काय 13 माशी? चांगल्या पॉवरचा आहे. होय मग मेंढ्याला दिला जात नाही. मेंढ्याला टोचा लागतो. होय. उशीर बंद नव्हता ना लोक पहिले? लय झाले झेंडे बिंडे आले खाली माणसाने पाठवली. मग त्यावेळेस पहिलवान तुम्ही कसं नियोजन केलं? मला दिसली नियोजन म्हणजे 2 दिवस 3 पोरं होती. हा. काय नाही देवाला मला काही अडचण दिली नाही. ओके मग काय म्हणजे बरं आपला जिथं तळ असतो हं. तिथं तळावरती संध्याकाळी काही छोटी करडं मोकळे असते ते शेळ्या मेंढ्या सुटत असतात वाघरांना बाहेर येते त्या शेजा पाजारांचे खात असते ते तर त्या माणसाची काय प्रतिक्रिया असते? प्रतिक्रिया म्हणजे बांधून ठेवा हा. आम्हाला म्हणजे काय अडचण येऊ देऊ नका असं. काय म्हणजे भाईभक्त चांगला असं ते भाईभक्त म्हणतो बिंदास खाऊ द्या काय अडचण नाही. हा हा हा. आणि त्या दिवशी असं आपल्या तळाच्या जवळ मका होती तिथं एक 2-3 सारं खाल्लं होतं त्याचं काय मालकाचा काय रिप्लाय? त्याला देणार देव बाळू मामा. हा. बरं आम्ही असं एक आता जिथं काजड गावात पालखी आहे तिथला एक काका आहेत ज्यांचं कटिंगचं दुकान आहे. त्यांच्या घरी कोणतरी आजारी होतं आणि ऑपरेशनला दुपारी 12 वाजता न्यायचं होतं आणि संध्याकाळी त्यांच्या घरचे आणि ते आले होते देवाला. आणि आपले कीर्तनकार मेजर साहेब आहेत. मेजर साहेब म्हणले अगं माय कशासाठी एवढी घाई करते तू जरा निवांत होऊ दे. ती मावशी लागल्या रडायला लागल्यानंतर मेजरनं सांगितलं भंडारा लावा आणि जावा तुम्ही काय सुद्धा अडचण येत नाही. तर असा प्रसंग एखादा तुम्ही ऐकलाय का की बाबा भंडाऱ्याच्या जोरावर भंडाऱ्याच्या सोनेरी इलाजाने तुम्हालाही त्याचा फरक पडलेला आहे? फरक म्हणजे असा विषय झालता आता मी ह्याला होतो जुजारपूर तालुका सांगोला की सकाळपारी 8 वाजता नवरा माझ्याशी घालती म्हणजे चला मेंढरी घेऊन आपल्या राणा चारायसाठी. मग त्या माणसाचं वय असेल एक 63 वय आणि त्याच्या माझी पत्नीचं वय असेल एक मला वाटतं एक 55 वर. ते माणूस भरपूर मोठा होता पैशावाला होता. त्याच्या 3 मुलांना पगार चांगला होता आणि सगळं चांगलं होतं त्याचं. त्याची 5 एकर धुंदळ चारत होते 5 एकर. तेव्हा म्हटलं माझं 5 एकर धुंदळ एवढं होतं एवढं म्हणजे असं एवढं मोठं लुंग. मग ते असा प्रसंग आला की आम्ही मेंढर 1 किलोमीटरवर असं चालत नेली. मग मी काय म्हणतो त्याला तुमची गाडी तर दुसऱ्याकडे द्या तुम्ही आमच्या बरोबर चालत चला. मग चालत आल्यानंतर त्याला आला आमच्या मेंढरासमोर एक झटका आल्यानंतर तो डांबरीव खाली पडला. माणसं म्हणायची हो माणूस गेलाय म्हणायची. मी देवाला म्हटलं बाळू मामा शी आपल्या मेंढी माऊलीला चरायसाठी घेऊन चाललेला आहे हे असं का बरं? मग मी भंडारा एक जण होता असा भंडारा घेतला ना असा टाकला त्या अंगावर. अवघ्या 1 मिनिटात गडी असा उठून बसला. बोला बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामा. त्यांनी सांगितले की देवाच्या मेंढरात होतो पण माझा आज जीव वाचला आणि त्याचे आम्ही 5 एकर धुंदळ शरणाच्या खंडानं आमच्या 2 खंडानं 3 दिवस आम्ही चारत होतो 3 दिवस. मग तिथं पडलेल्या जाग्या उठून बसल्यानंतर तिथल्या लोकांची प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया माणसं भरपूर म्हणायची बाबा ह्यो माणूस असा झालाय म्हणून भरपूर माणसं होती. आणि मी कारभाराला सांगायला बिर्या टायमाला असं गेलो तुम्ही देवानं असा चमत्कार घडवला की गाडी जागा उठला.
म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा चमत्कार बघण्याऐवजी ऐकण्याऐवजी तुम्ही स्वतःच समोरच घडला, समोर समोर. स्वतः बरोबर चमत्कार घडलेला आहे. हा. बरं, जी माणसं देव नाही म्हणते ती ह्या माणसांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? साक्षात देव बाळूमामा महादेव आहे. हां, हा. जर इथं नाही म्हणणारी जर माणसं सेवेला आली तर त्यांना देवाचा साक्षात्कार होईल का? होणार की. तर तशा माणसांसाठी ज्यांना देव नाही म्हणता आम्हाला पण कमेंट येत असतात, तशा आता माणसांनी विषय असा आहे, हां मी असताना मराठ्यात आहे. हां मग माझ्या गावामध्ये कोण सुद्धा बाळूमामाला मानत नव्हतं. हां तर मी पहिल्यांदा बाळूमामाच्या मेंढरात मी आलो होतो. हां की मी 3 वर्ष आधी असं विचार करतोय बाबा मेंढराला मी आज जाऊ उद्या जाऊ, पण योग आला की मी बाळूमामाच्या मेंढरात मी कमलापूर साईडला आलो होतो. हां मग मी दादांची भेट घेतली. मी दादाने मला सांगितलं तुम्ही लालखंडात जावा म्हणून. मी लालखंडात आलो तर लोक मला नाव ठेवायची की बाळूमामाला गेला आहे, पुजारी होणार, असं होणार. लोक मला भरपूर नाव ठेवायची. हां मग नंतर ना 1 वर्षानंतर देवानं आमचं दुकान झालं सोनं चांदीचं मोठं बिहारला. अरे वा वा, माझी अभिनंदन. इच्छा होती देवाला की देवा ही तू करून दाव. देवानं दावलं. हां देवानं आमच्यापाशी काय नव्हतं, हां घरदार देवानं 1 नंबर झालं. घर मोठं बांधले, बंगला. हां तर माझ्या बहिणीला जागा असा कधीच मिळणार नाही. बहिणीला माझ्या जागा 1 नंबर मिळाला आहे. हां मग ती आता आमची इथली गावातली लोक जवळजवळ 5 ते 6 गाड्या भरून जाते आदमापूरला. ती म्हणते ते आमचं आमोशाला जाऊन आमचं एवढं चांगलं झाले, हां मग तू सेवेत राहून तुझं देव 1 नंबर करणार. आता लोक मला म्हणतील, आता हां हां की नावं ठेवणारे लोक मला आज ती आदमापूरला जात आहेत. आदमापूरला चालली सगळी, आणि ती मला फोन करते आपण आदमापूरला खरी जायचं. आणि ती रोज जर त्या महिन्याच्या आमोशाला ती आदमापूरला असेल. आणि ती म्हणजे देवाला आम्ही आमोशाला चालल्यापासून आमचं देवाने 1 नंबर चांगलं केलं. आम्हाला घरची काही अडचण येत नाही. आमची जनावरं असू द्या, घरची माणसं असू द्या, आम्हाला सगळं बाळूमामा आमचं रांकेत लावलं म्हणतो. रांकेत 1 नंबर. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग बरं. जय बाळूमामा. आणि आता मला घरच्यांनी सांगत तू जाऊ नको म्हणून. हां मी एक विचार केला की आईला बाळूमामानं आपलं महागाला सगळं चांगलं केलंय, हां की एवढं चांगलं केलंय की म्हणजे मला काय नसताना सुद्धा देवाने एवढं दिले हां की मला काम करायला सुद्धा म्हणजे एवढी गरज नाही. हां हां तर रानाला पाणी नव्हतं, 2-3 बोरला देवाने एवढं पाणी दिले. हां. आज माझा मळा असा की हिरवागार मळा आहे. अरे वा. माझ्या घरची सुद्धा देवाला म्हणजे मारत नव्हती, पण घरची सुद्धा देवाला मानते ती. हां पण मी बाळूमामाशी कुठल्या देवाला म्हणतो, ओनली वन बाळूमामा. बरं, आता तुम्ही इकडे आल्यानंतर घरी आपलं कोण बंधुराज असतात, पप्पा असतात? माझं बंधुरा दुकानला आहे. हां आणि घरी फक्त माझे आई वडील दोघं जायची. हां माझे आई वडील बी आता त्यांचं वय 50-55 वय आहे. हां हा. सगळं नियोजन ओके चालत असतं. सगळं नियोजन करणारा बाळूमामा माझा देव आहे. हां काही मला टेन्शन नाही. ही प्रत्येक भक्ताच्या मनातली भावना आज बापूसाहेबांनी बोलून दाखवलेली आहे. हा. आणि बाळूमामा शिवाय आम्हाला कोण नाही. बरं, सेवेला आपण किती दिवसापूर्वी आला होता इथं? मला 3 वर्ष होऊन गेली बा. बरं, पहिला दिवस आठवतोय का तुम्ही आला त्या दिवशीचा? आला तेव्हा दिवस आठवत होता की मी हिट आली, हां पाऊस पडत होता. हां मी पहिल्यांदा आलतो मी. हां मग दुसऱ्या दिवशी मला खंडात टाकलं. मी त्या हाय त्या पावसाचं पडत मी टेलरमध्ये टेलरमध्ये खाली टेलरच्या जे ताजा झोपते तिथं. मी एवढं पावसाळं खाल्लं, 3-4 पावसाळं. मग काही अडचण नाही. देवानं मला एकदम हां. सगळी माझ्या मागली इडापिडा देवानं सगळी काढली. बरं, येताना तुम्ही काय काय साहित्य आणलं होतं बाबा? आपण घर सोडून चालू. वायाची पिशवी, त्यात 1 कांबळ्या हां आणि 2 कपडे. हा. असं वाटलं नाही का तुम्हाला तिथं आपली सोय होईल का नाही, पांघरायचं काय काय सुद्धा नाही असं. मला एक जणांना जो मुंबईला रिक्षावाला होता भांडुपला, हां त्यानं 3 महिने सेवा केली. ती म्हणला तुम्ही बिंदास जावा. मी दादांना फोन केला, कारभाऱ्यांना. हां कारभारी म्हणलं तुम्ही काय घेऊन येऊ नका, फक्त येऊन कपडे थोडी घेऊन या. बरं, दादांच्या स्वभावाविषयी श्रोत्यांना आम्हाला काय सांग? दादा 1 नंबर आहेत. हां कारभारी रॉयल कारभारीच आपलं. कारभाऱ्यांना आपल्याला भावासारखं सांभाळलं आपल्या 3 वर्ष. आणि आपल्याला कारभाऱ्याने काही कमी केलं नाही. आपल्याला हां कारभाऱ्याने आपल्याला काही कमी केलं नाही. आपल्याला कारभाऱ्यानं भावासारखं सांभाळलो. कारभारी विशाल दादा, हां कारभारी राहुल दादा पुढे आपल्याला भावासारखं सांभाळलं. कुठल्याच गोष्टी आपल्याला तिने आपल्याला अडचणी दिलेली नाही. बरं, आता तुमचा जीवाचा जीवलग मित्र असा, आता सगळेच खास असतील, पण काळजातला माणूस आम्हाला एखादा काय नाव सांगू शकताल का तुम्ही? आज एवढे दिवस सेवेत आहात, तर कोण तुमचं मित्र? आम्हाला एखादं नाव सांगा. धडस तडस पाहुणं, त्यांना एकदा दाखवा आम्हाला जीवाचा जीवलग मित्र.
धरा घ्या हातात. जय बाळूमामा. जय बाळा. किती दिवस झालं पहिलवानची न तुमची? मोबाईल देता का कोणा तर उजेड? कसं राहिलं ती काहीतरी करायचं. बाळू जाऊ देतो, बाळू जाऊ देतो. काय सांगचाल आम्हाला आता दुस्ती तुमची आहे तर तुम्ही किती दिवस झालं सेवेत आहे मामा? वर्ष 1.5 वर्ष झालं. बरं पहिलवानची न तुमची भेट आलेलं त्या दिवसापासून? आलेलं त्या दिवसापासून झाली. तुम्ही- येताना फोन करून आलतो पहिलवानला. अरे वा वा, ओळख कसं काय तुमची? ओळख असंच बघ्यावर बरं बरं बरं. आरतीला आल्यावर झालती. हां हां हां, म्हणजे तुमच्याकडं बघा होता का हा? हा, बरं. आणि आल्यापासून तुम्ही एकाच खंडात आहे? एकाच खंडावर, हा. लाल खंडात. कधी असं दोघं एकामेकावर रागायला गेला का? गेले बी आणि शांत बी झाले. कारण पैलवान जरी तब्येतीनं माणूस मोठा दिसत असला तरी काळजानं कोमल माणूस आहे. म्हणजे मी तर आलेल्या पैलवानला लय भेट. कारण पैलवान बरोबर 1-2 वेळा माझा संपर्क झाला. मला असं वाटायला जायला ह्यांनी आपल्याला जर धरून दाबलं तर आपलं काय खरं व्हायचं नाही. पण परत असं परत असं वाटलं की माणूस जरी शरीरानं धिप्पाड असला तरी मनानं खूप कोमल हलक्या मनाचा माणूस आहे. बरं, काय पैलवानचा कोणता गुण तुम्हाला आवडला म्हणून तुमच्या दोघांची दुस्ती झाली आम्हाला सांगावं लागते आता? कारण एवढ्या रात्री जवळपास मला वाटतं 11 वाजले गाव, 11:30 वाजले. ते आपल्याला नाही म्हणलं तर 4 ते 5 हजार जण लाईव्ह तुम्हाला ऐकत आहेत. तर तुम्ही काय सांगचाल? पहिलवानचा जसं स्वभाव शांतच आहे, प्रेमळ स्वभाव आहे. मेंढक्याने सगळ्यात चांगलं वागणूक असते, सेवा करून घेते ती. सगळ्या संग म्हणजे बोलून चालून राहते ती. मेंढकी फोन करून येते ती सगळी. बरं, आता एक संदीप करे, हा, त्याला 2-3 खंडातनं इकडं जा तिकडं जा करून लावलेला होता. हो, पैलवान ते पैसे लाल आले. खंडात आहे, भरपूर दिवस झाला आता. हां, तिथं आल्यापासून ते एकदम निवांत आणि शांत त्याचं निवांत, शेड्यूल आहे. शांत आहे, सेवा चांगली होते तरी. हां, तर पैलवाननी त्यांना समजून घेतलं अशी सगळ्यांची आता मागं भावना आहे. समजून सांभाळून घेते ती. हां. कसली येते ती मेंढके, ऐकायला न येणारे, बोलायला न येणारे, चालायला न येणारे सगळे मेंढके येत असते इथं. सेवा करून दुरुस्त होऊन जातात घरी. बरं, हिथं जे पोरं बाळूमामा असा एक देव आहे हां की ज्याला नाही ऐकायला येणारा त्याला ऐकायला लावून सेवा करून घेणार. जो पहिल्यापासून अपंग आहे त्याला चालायला लावून सेवा करून घेणार. ज्याला दिसत नाही त्याला दिसायला लावून सेवा करून घेणार. किंवा कुणाच्या काही अडचण असलेल्या किंवा कसल्या बी त्या सगळ्या अडचणी दूर करून देव सेवा करून घेणार. बरं, असा एखादा अर्धांड माणूस कधी खंडावा आलाय का बाबा ती कसाच ऐकत नाही, त्रास देतो, असं कधी आलं का सेवेला? झालेलं पण बरेच वेळा येऊन गेले तसे. घेऊन गेले पण काय अडचण आली नाही त्यांची ती सेवा करून सुधारून जाते ती. सुधारून जाते ती. बरं, ही जी नवीन मुलं येत असतात किंवा जे खंडात बदली होत असते ह्यात खंड मालकाचा रोल लय महत्वाचा आहे. हो, कारण आमच्या या 1.5-2 महिन्याच्या सेवेत आमच्या ते विषय लक्षात काय आलंय. माहित आहे का, आता तुम्ही खांड मालक म्हटला, हां आपला मालक बाळूमामा आहे. हां आपण एक सेवक आहे. हां हां मी माझ्या कधीच मी असं म्हणजे समज नाही बाबा मी खांड मालक आहे. हां आपण खांड मालक नाही, आपण एक बाळूमामाचा सेवक आहे. आपण हां हां आपला मालक बाळूमामा, आपला बाप बाळूमामा, आई बाळूमामा. हां. पण कसं असतं, नवीन ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला वाटतं एक ठप्पा सुद्धा तोडा येत नव्हता किंवा आम्ही दहनाच्या जवळ गेली की हाणाय पळायचो. मग ती काय करायचं, दुसरी एक चरत असली म्हणजे 10 पुढं पळायची. तर जी खांड मालक आहे तर ती खांड मालकाचा रोल कसा असतो की बाबा समजून सांगायचं, असं नाही करायचं पाचताना. मग जर खांड मालकानं समजून घेतलं तर मुलं शांत चित्तानं आणि एकदम ह्यानं सेवा करू शकतात. कारण ते कसं आहे, आता एखादा कोण नवीन आला हां तर त्याला बाबा 1-2-4 दिवस समजून सांगायचं बाबा हे असं असं आहे, असं असं कर. ती पण ती त्यांच्या मार्गाने ती व्यवस्थित करते ती. पण पहिलवान अंगात एवढं हत्तीसारखं बळ घेऊन समजून सांगणं सोपं आहे का? नाही मग आता काय नाही गेलं कारण अंगात ताकद आहे म्हणजे राग येतच असतो. विषय काय माहिती आहे का, सांभाळून घेणारा बाळूमामा देव आहे. हां आपण कोण सांभाळून नाही, सांभाळून घेणारा आपण कोण नाही. आपल्याला सांभाळून घेणारा बाळूमामा देव आहे आणि आपली सेवा घडवून घेणारा बाळूमामा आहे. हां हां हा. बरोबर आहे. मामांच्या इच्छेने आकांक्षेनं सगळं चालत असतंय. पण मामांनंतर आपले आदरणीय राहुलदादा कारभारी असतील, विशाल दळसर कारभारी असतील, नवलाप्पा कारभारी असतील, त्यानंतर खांड मालकाचा रोल ह्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण वेळोवेळी लक्ष ठेवणारं, आपल्याला आईवडिलांप्रमाणे प्रेम करणारं आणि समजून घेणारं, हातराय पांघरायला नसलं तर देणारं, जेवायला काळजी घेणारं आपला खांड मालकच असतो. तुम्ही किती जरी म्हणला तरी आम्हाला मान्य झालेलं आहे. कारण आम्ही स्वतःही सेवा करतच आहोत, आम्हाला अनुभव आला आहे. कारण आमच्या खंडात, डॉक्टरच्या खंडात आम्ही असताना कधी कधी आम्हाला जेवण जर दुपारी समजा कमी आलं तर आम्ही तळाव नाही चालू जेवायला न्यायला, आणि कमी तिथं दिलेलं आलं
तर डॉक्टर कधी कधी जेवत नव्हतं, पण आम्हाला म्हणायचं तुम्ही खावा, मी काहीतरी करतो नियोजन. कधी कधी डॉक्टरनं तसंच दुपारची वेळ मारून नेलेलं आहे, हे आम्हाला आलेला अनुभव आहे. तर त्यासाठी खांड मालकाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे आता विषय कसा माहिती आहे का, हां सगळं काय जण असते जेवण बाबा तुमचं आम्ही जेवण बनवू का, जेवण बनवायचं आपल्याला कसं कोणाला नाही म्हणता येत नाही, पण काही कोणा घरी जात नाही, पण ती अशी बनव म्हटलं ती बनवते जेवण सगळ्यांनी मिळून आपलं. बरं, आता एक आपल्याला कमेंट आली खूप महत्त्वाची, आणि आज आपल्या खंडात तुमच्या खंडात एक तो माणूस पण आहे तसाच सेम आजार आहे बघा. महेश अनपट मामांचे भक्त आहेत, त्यांनी कमेंट अशी केली की माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, मला नसांचा आजार आहे, उठता येत नाही, चालता येत नाही, तर मी बरा होईल का? ती बाळू मला तुम्ही सांगायचं. बरं, आपले गाडेकर सरांना सेम प्रॉब्लेम होता. सर आज चालतात फिरतात, दिवसभर शेळ्या मेंढ्या राखून येतात. महेश अनपट भाऊ आज आपल्या इथं लालखंडातच आज काल घरी गेलेत आहे का नाही, परवा घरी गेलेले आहेत सर आपले गाडेकर सर. 100% मामा तुमच्यावर त्यांचं म्हणणं आहे की मला चांगलं करून मामांनी माझ्याकडून सेवा करून घ्यावी, तर तुम्ही मामाच्या चरणावरती येऊन बोलला पाहिजे आणि मामांना तुमच्या ह्याच्या अडचणी सांगितल्या पाहिजेत. कारण गाडेकर सर आमच्याकडे आहेत, गाडेकर सरांना 10 फूट पण चालता येत नव्हतं उठल्यानंतर. आज सर 10-10 किलोमीटर सेवा करून येत असतात. तुमच्या आजारावर 100% इलाज होईल. फक्त आधी मामांची तुम्ही परवानगी घ्या, मामांबरोबर तुम्ही बोला, सेवा करावी लागते. हां सेवा करावी लागते. तुम्ही घराचा दाराचा न विचार करता तुम्ही फक्त सेवा आणि तुमचं काय दैनंदिन जीवन असेल ह्याचा फक्त विचार जर केला तर तुम्हाला 100% नाही, 1000 नाही तर 10,000 नसून 1,00,000% तुमच्या आजारावरती इलाज होईल. फक्त मामांच्या इथं नतमस्तक व्हा. तुम्हाला अनपट साहेब मामांच्या पालखीमध्ये आपल्या 15 नंबर पालखीमध्ये एक मुलगा होता, हां त्याचं वय असेल मला वाटतं 10-12. हां तो होता मुडेवाडीचा. हां त्याचं नाव होतं सोमा. हां त्याला चालायच नव्हतं, हां अपंग होता, तो अपंग होता. असं काय नाव काय म्हणला? सोमा. हां सोमा काय मुडे. हां सोमा मुडे असा होता की त्याला असं 2-2 कुबड्या होत्या. हां त्याला त्याला गाडी 2-2 माणसं त्याला गाडीवर बसवलं. गाडीवर बसायला येत नव्हतं. 7 ते 8 दिवसात त्यांनी कुबड्या फेकून दिल्या अरे आणि आमच्या पुढे पळला लागला तो. हां हां एवढी ताकद आहे बाळू माझी. महेश अनपट साहेब, तुम्ही हा लाईव्ह अनुभव ऐकताय, स्वतः माणसांनी बघितलेला. तुम्ही मामांच्या कोणत्याही तळावर जावा आणि मामांच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि सेवा करायला चालू करा. तुमच्यावरती 100% इलाज होईल. तुम्ही मामांना नतमस्तक झाल्यानंतर जगात असा कोणताही आजार नाही, कोरोना येऊन गेला असं जगात त्याच्यावर इलाज नाही असा आजार येऊन गेला, पण मामांच्या तळावरती पहिलवान तुम्ही त्यावेळेस सेवेत होता का? त्यावेळेस कसा अनुभव होता तळावर? कधी कुणाला काय झालं का सेवेकरीला? काय सेवेकरी तर त्या काळात सुद्धा 100च्या जास्तच असतील किंवा कमीत कमी 100 तरी असतील, पण एकही केस अशी सापडली नाही की आलेल्या माणसाला दवाखान्यात न्यावं लागले किंवा लय सिरियस झालंय किंवा जीव दागाफटका झालाय. हां, त्यामुळं तुम्ही महेश अनपट साहेब, हो मी येतो, जय बाळूमामा. तुम्ही काय करा, तुम्ही आता आमचा आणि तुमचा संपर्क कसा होईल, तुमचा नंबर आम्हाला पाठवा. तुमचा जर नंबर दिला तर आम्ही तुम्हाला कॉल करू, तुम्ही या सेवा करा. कारण आज आपल्या इथं ऐकायला, बोलायला, चालायला न येणारी माणसं आहेत. आता एक नवीन पेशंट आला आहे, किडन्या, दोन्ही पण किडन्या खराब आहेत. क्रिएटिन 14.5 आहे. आपल्या शरीरात फक्त मॅक्सिमम जास्तीत जास्त 1.5 असते, 1.5च्या वर 1 पॉईंट सुद्धा नसते. त्याच्यात आपल्यापेक्षा 10 पटीने जास्त क्रिएटिन आहे. मी किडनीचं काम 6 महिने झालं थांबलेलं आहे. तसा माणूस सेवेत आला की तोंडी सगळं वसरून जातं आहे आणि घरी गेला की तोंड पूर्ण सुस्त आहे. त्यामुळे तुम्ही एकदा प्रयत्न करा, तुमचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर द्या किंवा जवळपास तुमची इथं बागा असेल त्या बागात सेवेला जावा. अडचण नाही, होईल 100%. 100% फक्त होणार. कारण स्वतः डोळ्यांनी घेतलेले हे अनुभव आहेत. आदरणीय खांडमालक बापूसाहेब असतील, त्यांच्याबरोबर दड सर असतील, ह्यांनी स्वतः बघितलेली माणसं आहेत. आता आम्ही नवीन सेवेकरी असल्यामुळे आम्हाला अनुभव नाही, पण 100% तुम्हाला त्याचा फरक पडेल. तर पहिलवान आता आपण आमच्या खंडात एक आहे, कोण 2 महिने चाला येत नव्हतं, इथं आल्यापासून बोलतोय चालतोय. आता कोण बीडचा आहे. हां 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 रमेश. हां बरं, तुम्ही जावा, तुम्ही एक अनुभव सांगा, ऐकू द्या. महेश भाऊला, हां महेश दारा घ्या, ती गेले ते म्हणलं, नाही तर जावा तुम्ही पण जावा. महेश भाऊला लाईव्ह जर बघायला मिळालं, ऐकायला मिळालं, तिथे जावं पहिलं पैसे. महेश भाऊ तुमच्यावरती जर इलाज झाला तर आपलं लाईव्ह वाचचं. कुणाला या बरं, झोपलंय का बघा. आज आपल्याकडे किती जण बघते,
कमीत कमी 5-6 हजार जणांनी बघत असतील. होय. हा अण्णा 1 मिनिट अनुभव ऐकून जावा की राव. घरी आता लाईव्हच गावला. काय झालं, एक महेश अनपट नावाचं घ्यायचं, त्यानंतर नंबर नाही पाठवला. नाही नंबर नसला तरी काय करा दादा महेश भाऊ, तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला हे करा. हा ऐकतोय ऐका काय करा तुम्ही, कोणतं गाव तुमचं कोणतं आहे, तुमच्या गावाचं नाव सांगा, म्हणजे तुम्हाला तिथला बागा आपल्याला सांगायला येईल. तुम्ही त्या बागेत जावा किंवा 15 नंबरमध्ये येऊन सेवा करा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. एक बीडचा दादा आहे, दादाला चालायला येत नव्हतं. तुमच्यासाठी लाईव्हच आपण एक अनुभव सांगायला लावणार आहे की त्या बरं भेटूया, सकाळी भेटूया महेश भाऊ. सकाळी आपण आरतीनंतर किंवा उद्या आरतीच्या नाही पिलं पाचताना होईल घ्या. सकाळी आपण 8:30 वाजता उद्या गुळपाणी करायचं. हा सकाळी लवकर पिली बरं सकाळी नाही आता नियोजन परवा दिवशी होईल. पाठवलाय नंबर, पण दादा तुमचा नंबर दिसला नाही की राव दादा. इथं बघा कुठं शोध नाही. हा ऐकतोय पाठवला आहे नंबर, पण ती दिसत नाही ना तुमचा इथं नंबर. तुम्ही नंबर सांगा. असं करा नंबर पण माझा 5,000 जणांना नंबर ऐकला म्हणजे परत मला किती फोन येतात काय माप आहे का. पलटण जवळ आहे, जनजनी सासवड. अरे वा महेश अनपट. चालतंय साहेब. काय करा तुम्हाला सांगतो, एक वैयक्तिक आपली कुठली तरी एखादी व्हिडिओ बघा, व्हिडिओला कमेंट करा, मी माझाच नंबर तुम्हाला देतो. काय होतं माहिती आहे का, माझा एवढं फोन येतात की मी आज 15 दिवस झालं माझा नंबर बंद ठेवला, आणि आता जर नंबर तुम्हाला दिला ना अजून जर ही महेश भाऊ नंबर लिहून घ्या. एक आपले आदरणीय अण्णा आहेत, अण्णा म्हणतात ते माझा नंबर सांगा, येऊ द्या मला काय फोन यायच्या आधी. घ्या अण्णांचा नंबर. खाली पडतो हे काय इथं खाली असं येते काय म्हणते, लाईव्ह चॅट आहे ना इथं. जय बाळूमा लिहिलेली सगळे काय बघा की अस्मिता मॅडम जय बाळूमामा, संकेत साठे जय बाळूमामा, सचिन मोकाडे जय माकोडे, बाळूमामाच्या नावानं चांग भलं विश्व पबजी बॉस. ही आता काय महाराष्ट्रात आहे कुठे बी, भारतात कुठे बी. खंडू मस्के पवार महेश बीडगाव राहायला घेऊन या बाळूमामाला. जय बाळूमामा. तिकडं सुद्धा तुमच्या भागात एखादी पालखी असेल, बीड जिल्ह्यात नसेल कधी, खाली तिकडे उस्मानाबाद तीच गेली. स्मिता मॅडम जय बाळूमामा, दीपाली धनगर बाळूमामाच्या नावानं चांगलं, महेश अनपट सांगलं, संतोष आरडेकर हाय जय बाळूमामा, सकाळी उठून लवकर संतोष आरडेकर जय बाळूमामा. दादा नंबर तुम्ही घेताय का तुम्ही आम्हाला? हां घ्या नंबर 73 93 70 7 वाजता. अहो पोरं बोलून पटापट पाजायचं पाणी. कुकड्या पाजा लवकरच. 93 70 77 20 22 93 70 77 20 22. लगेच कॉल लावून बघा. 93 70 77 20 22 93 70 77 20 22. कॉल करा, डायरेक्टच अण्णांना फोन लागेल तुमचा, काय अडचण नाही. आपण लाईव्ह आहेच. सगळी जरी लाईव्हवरून गेली, तुम्ही एकटं लाईव्हला असला. अस्मिता मॅडम जय बाळूमामा. काय झालं, एक भक्त असा आहे की त्यांच्या नसाचा प्रॉब्लेम चालत नाही बरं का. हा ते म्हणतात ना, विठ्ठल विठ्ठल म्हणा, 16 स्वर्गा वेळोवेळी, 16 स्वर्गात सोन आहे. 93 70 77 20 22 नंबर आहे अण्णांचा. अण्णांना फोन करा. मी काय सांगतो, मी 15 दिवस राखून गेलो, त्याच्यावर मी 4-5 वेळा येऊन गेलो. आला की अनपट साहेब तुमचा कॉल आलेला आहे. आता तुम्ही लाईव्ह बघत नसाल. जनजनचा सोडला का तुमचं गाव? आज आपल्या मॅडम खूप भारी अनुभव आहे. मॅडम आज आपल्याकडे 2 पेशंट तसे नीट झालेले आहेत. अनपट साहेबांना जर फरक पडला तर मामांच्या कृपेने आपल्या जीवनाचं सार्थक झालं. पहिलवान ही तुमची कृपा बरं का. जय बाळूमामा. आज मामांची कृपा म्हणा म्हणते ते पहिलवान. आज तुम्ही जर बोलला नसता तर एवढा वेळ आपण लाईव्ह थांबलो नसतो, कारण आमचे मित्र आदरणीय अण्णा आलेले आहेत. अण्णाबरोबर गप्पा मारायच्या होत्या, पण थंडी पण खूप आहे. पहिलवानी सांगितलं लाईव्ह केलंय काय, मग लाईव्ह केलं नव्हतं तरी पण पहिलवान आपण बळत म्हणलं केलंय लाईव्ह, आणि लाईव्ह करून पहिलवान बरोबर बोलता बोलता मुलाखत लांबली. आणि महेश अनपट दादांना लाईव्ह भेटलं. दादा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. महेश भाऊ
बरं बरं चालतंय चालतंय. दादांना सांगा सबस्क्राईब करा म्हणजे परत चॅनल गावल, नाहीतर एकदा गेला की परत हुडकून गावणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. हां सप्लिमेंट द्या. सप्लिमेंट देऊ नका, एक गाड्यानं सप्लिमेंट गेलं आपल्याला हे करायचं, आपल्याला हे हा? मग आपल्याला बी लाईक कमेंट कसं ही करायचं? करा की Subscribe तुम्ही करा की. सबस्क्राईब करा पहिलं तुम्हीच केलं ना. कुठले कुठले ह्याला कसं असते? नाव टाकायचं 15 नंबर मला नाही तर ते. जण सासवडला आपलं मेहून आहे ना, काय बोलताय आणि त्यांना सांगितलं ते म्हणते YouTube ला ते नाव आम्ही शेजारीच आहे. होय. हो भाई, कसं करायचं म्हणलं ते YouTube. युट्यूबला जावा की तुम्ही दोघांनी केलं नसेल. नाही अजून आम्हाला काय माहितीच नाही. चालतंय, असू द्या, चांगली गोष्ट आहे. आपण करू त्याला. अण्णा एकच 2 मिनिटं आपण बंद करून जाऊ. महेश अनपट भाऊ जय बाळू मामा झालं का अण्णाचं तुमचं कॉन्टॅक्ट? अहो घरातली माणसं आहेत सगळी मामांचं करून. बाळू मामा 15 इंग्लिश मध्ये बाळू मामा आणि चोडून त्याला 15. आता आपला भांडारा नको, तोंडाला सगळी भांडारा बोलायची नाही. भांडारा काय काळवा 15 ही चॅनल ते. ही करा, नोटिफिकेशन ऑन करा की सर्व. ओके. आता लाईव्ह चालू आहे का? मग काही चालू आहे म्हणजे काय विषय आहे का? बाबा किती मध्ये दिसते? महेश भाऊ जय बाळू मामा ऐकलं का तुम्ही? सांगितलं नाही आम्हाला तुमचा अनुभव. अण्णा त्यांचा नंबर सेव्ह करून घ्या. घेते. ही गाडेकर सर होता का ते सांगोल्याचं, बरं. आणि ती एक बीडचा सेम आजार दोघांना. सर तर सगळं सोडून आले राव, दुकान बंद, शाळा बंद, सगळं करून आपलं आता जगायचा पर्याय नव्हता. अण्णा काय खरं आहे ना. घरी पडून मरण्यापेक्षा आपलं फिरून मेलेलं बरं नाही. पहिलवान पण तुमची कृपा बरं का, मस्त तुम्ही म्हणताय मामांची कृपा आहेच, पण तुम्ही मामांच्या रूपात आज महेश भाऊला भेटला. महेश भाऊ जय बाळू मामा. आज आदरणीय बापूसाहेब भोसले लालखांडाचे खांडमालक आपल्यासाठी मामांच्या रूपात आपल्याला त्यांची भेट झालेली आहे. कधी आपण विसरू शकत नाही. तुम्ही ज्या ज्यावेळी महेश अनपट नाव का नाव पडेल त्यावेळी बापूसाहेब भोसले आपल्याला नाव आठवत राहील. कारण त्यांची जर कृपा झाली नसती तर आज आमचे परम मित्र अण्णा आले होते, त्यामुळं आम्ही नसतो थांबलो. कारण आज कॅन्सलच केलं तर म्हणायचं, पण एक थोडं तरी 5-2 मिनटं बोलावं म्हणलं. आज प्रकाश काळे पैलवान यांनी शेकोटी न केल्यामुळं आपला बी कार्यक्रम आज कॅन्सल झाला लाईव्ह यायचा. पण म्हणते ते ना, जीवनात जर एखादा प्रसंग घडायचा असला तर आपल्याला दगडातसुद्धा साक्षात्कार होऊ शकतो, आपल्याला झाडात साक्षात्कार होऊ शकतो, माणसात साक्षात्कार होऊ शकतो. तसेच पैलवान आपल्यासाठी आलेले आहेत. सुशांत दडस भाऊ जय बाळू मामा. महेश जय बाळू. सुशांत दडस तुम्हीच आहे काय? मी म्हणलं आता दडस पाहुण्यानं कुठनं हल्ला केला. हो जय बाळू मामा. महेश भाऊ ह्या का, ही देव माणसाचा चेहरा आहे. तुम्ही ही चेहरा कायम लक्षात ठेवा, कारण आज ह्यांच्यामुळे आपण लाईव्ह आलो आणि तुम्ही आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला. आणि योगायोगाने नीट झालेली माणसं, त्यांनी डोळ्याने बघितलेली ही माणसं आहे ती. पहिल्यांदा सबस्क्राईब आधीच केलं राव तुम्ही. बरं झालं. तुम्हाला हो, फक्त नोटिफिकेशन नव्हती त्यामुळे तुम्हाला ती दाखवत नव्हतं. करायचं केलं आता ही काय, आता तुम्ही इथं जे आहे ते आपल्याला लाईव्ह दिसत आहे. कारण काय होतं, आम्ही पण सेवेत आहे किंवा आम्हाला बी माहीत आहे किंवा आम्ही बघतोय असं नाही. तर ज्यांनी जी लाईव्ह अनुभव घेतलेला आहे त्या माणसाचा अनुभव महत्त्वाचा असतो. कारण काय होतं, आम्ही म्हणू शकतो मामांच्या दारात सगळं नीट झालं आहे, पण आम्ही स्वतः बघितलं असं सांगणारी माणसं जेव्हा वाचते ती तेव्हा, पण आम्ही स्वतः बघितलं असं सांगणारी माणसं आज मला नाव ठेवणारे लोक हां, ते आज आदमापुरात जातील आमुषाला. ही सगळ्यात मोठी तीच ताकद. माणसं आज मला म्हणतात की आमुषाला जाऊन माझं आमचं बाळूमामाने एवढं चांगलं केलंय, हां. तू तर सेवा करतोय म्हणा, देव तुझं 1 नंबर करणार म्हणजे देव. म्हणजे पहिलवान बाळू मामाच्या कृपेनं तुम्ही गावासाठी बी देव झाला आणि आज महेश भाऊंसाठी पण देव आज मी म्हणून आला. गावामध्ये गेल्यावर हा मी गावात दिसले बाळूमामाचा गजर करते गजर. हा, हा. म्हणजे ही मामांची ताकद आहे आणि पहिलवान तुमची सेवा पण आहे हो कारणीभूत. हा, गावामध्ये कारण नुसतं येऊन गेलं किंवा काय झालं तर नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी मामांची आत्म्यानं मनापासून सेवा केली, हा. त्यामुळे ही गोष्टी शक्य आहे त्या. नाहीतर आज बऱ्याच जणांना ही जीवनात धडा ऐकाय मिळाला नसता, बघाय मिळाला नसता. खोडी बंद करा. आमचं गाव आहे पूर्ण मराठ्याचं, हा पण आमच्या गावामध्ये आता एवढी लोक आम्हाला मानते ती हा की 80% आमच्या गावातली माणसं 80% हा गाड्या करून, काय मोटरसायकलीवर, हम्म, काय वाहनं करून जायची मोठी मोठी. हा. तेवढं जाऊन जाऊन येतील माघारी आदमापुरात जाऊन. नाही नाही, जी माणसाने स्वतः अनुभव घेतलाय, डोळ्याने बघितलंय, ती माणसांना मानावंच लागतंय. आज जातोय म्हणणारी माणसं आज आम्हाला बी घेऊन जा अशा म्हणायची परिस्थिती आहे. आमुष्याला जाणाऱ्या लोकांना, आमच्या गावातल्या माणसांना देवानं एवढं भरपूर दिलंय, हा. भरपूर दिले देवानं. मामांच्या कृपेने सर्व काही होत असतं. आणि ज्यांनी आज ही देव माणसाची मुलाखत ऐकली, महेश भाऊ आज तुमच्या जीवनाचं सोनं झालंय, ध्यानात ठेवा. आजच तुम्ही चालायला लागलाय, जरी तुम्हाला आज त्रास होत असला तरी आज तुमचा सगळा त्रास दूर झालाय.
ध्यानात ठेवा. आज तुम्हाला एक मार्ग आणि अनुभव भेटलेला आहे, त्यामुळे तुम्ही जीवनात सर्व काही करू शकता. पहिल्यासारखं सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊ शकते त्या. आज हे आपल्याला अनुभव समोर डोळ्याने बघितलेला अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळं असू द्या, झालंय ना बोलणं, चांगली गोष्ट आहे. काय करा तुम्ही हे करा, आता अण्णांचा नंबर आहे, सेव्ह करून ठेवा. आणि अण्णांची पाहुणी पण आहे तुमची इथं गावात, असं आम्हाला ऐकायला मिळालं. तुम्ही अण्णाशी संपर्क करा आणि आता अजिबात जास्त दिवस घालवू नका, कारण वेळ घालवणं ही काय बरोबर नसतं. पहिलवानी सांगितल्याप्रमाणे येतो म्हणत पहिलवान 3 वर्ष ना, 3 वर्ष होऊन गेली. 3 वर्ष. ही जर 3 वर्ष अगोदर जर आलं असतं तर योगायोगाने आज पहिलवानची आपली भेट झाली नसती. कारण पहिलवान आज एक पुढच्या टप्प्यात असते आणि आपली त्यांची भेट झाली नसती. सर्व मामांच्या इच्छेनं कृपेनं होत असतं. योगायोगानं आज आपण लाईव्ह येणार होतो, तुमची आमची भेट होणार होती आणि येणाऱ्या काळात तुम्ही चालणार फिरणार होता. ही तुमचं एक नशीब होतं. आपल्या सर्वांचं दैवयोगाच्या गोष्टी होत्या. तर एक आता बारकेच्या आवाजात गजर करू सगळे झोपले ते. कसं आहे माहिती आहे का, इथं आपण फक्त जिंकताल आहे, आपण फक्त भुसगाव नाही. म्हणजे आपण येऊन होऊन घेणारा बाळूमामा देव आहे. आपण असलो नसलो काही फरक पडत नाही. बरं, एक चांगली सेवा करायची म्हणलं तर काय काय जबाबदारी आपण कशा पार पाडल्या पाहिजेत? एक अजून 2 मिनिटं. हे आपली पिल्ली व्यवस्थित पाजणे, खाणे व्यवस्थित चरून आणणे, पाणी पाजणे व्यवस्थित, किंवा चारा विचारून चारायचा. आपल्यामुळं दुसऱ्या शेतकऱ्याला चारा झाला नाही पाहिजे. चरून चारल्यामुळं शेतकरी चारा भरपूर देते, कायच अडचण नाही. व्यवस्थित आपण जर सेवा आपण केली तर काही अडचण येत नाही. जेव्हा आपल्याला काही अडचण. बरं, आपल्याला शेळ्या मेंढ्यांनी पिल्लांनी त्रास दिल्यानंतर आपली थोडी चिडचिड होत असते. तर चिडचिड होऊन गेल्यानंतर मानसिक त्रास मनाला होत असतो, म्हणजे पश्चाताप होत असतो. तर कधी कधी आपण थोडं जास्त रागावलेला असतो. तर त्याचा आपल्या सेवेवरती काय परिणाम होतो? परिणाम म्हणजे कसं आहे, आपलं समजा कुठे धानामध्ये जर समजा मेंढर पडली निघत नसतं, कसं आहे शेवटी मग ती मेंढर हाणून बाहेर काढला तर निघत नाही, चिडचिडपणा होतो. आपण समजून घेतो बाळूमामा. कारण कधी कधी जोरात पण हाणलं जातं मेंढ्यांना शेळ्यांना. कारण काय होतं, माणसं आपल्याला कधी कधी थोडं जास्त बोलत असतात, किंवा काय 4-5 शेळ्या किंवा 4-5 मेंढ्या प्रत्येक खंडात अशा असतात की तुम्ही त्यांच्या मागे 4 जरी माणसं जरी ठेवली राखाय तरी ती 4 माणसांना सुद्धा ऐकणार नाही. ती त्यांना थोडी कडक ट्रीटमेंट कधी कधी दिली जाते. त्याच्यानंतर त्यामुळे आपल्या सेवेला काय बाधा निर्माण होत असते का? बाधा काही निर्माण होत नाही, पण शेवटी जी वाढाळ आहे त्याच्यासाठी आपण व्यवस्थित ध्यान दिलं, हे केलं तर काही अडचण येत नाही आपल्याला. आणि देव कसा आहे, म्हणजे देवाला सुद्धा माहित आहे बाबा हे तू एवढं पार हे केलंच पाहिजे, देव सुद्धा मान्य करून घेतो. बरं, आता एक आम्हाला असं बोलायचं पहिलवान, तुमची मुलाखत आम्हाला डबल एकदा पाहिजे आणि अशा वेळी पाहिजे की श्रोतेवर्ग, आता आपला निम्मा श्रोतेवर्ग झोपलेला आहे. तर अशी ही मुलाखत तुमची, आता एवढ्या वेळ मुलाखत चालली 34 मिनटं, ह्याला कमीत कमी 25,000पेक्षा जास्त जणांनी पाहिली असती. पण आता आपल्याला जास्तीत जास्त 10 ते 12,000 जणांनी लाईव्ह बघितलं असेल. तर परत एकदा मुलाखत दिली तर आम्हाला बरं होईल. देऊ शकता का तुम्ही परत एकदा काय मुलाखत? अडचण नाही. चालतंय, आपण काय करू, माझ्या जर खंडाची कुठे भेट झाली, शेळा आपल्या शेळाची आपल्या खंडाची भेट झाली, बरं काय नाही, बिंदास तुम्ही जी प्रश्न विचारताल ते आपण प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊ आपण. कारण काय झालंय, आता आपण लाईव्ह केलंय 11 वाजता, 11:15 वाजता. त्यामुळं बराच वर्ग आता झोपलेला आहे. जे आपले कंटिन्यू फॉलोअर सबस्क्रायबर आहेत, जे बघतात, त्यांच्यापर्यंत हा संदेश आता उद्या व्हिडिओ बघितल्यानंतर पोहोचल. आणि त्यांना बी बरेच प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आता ऑफलाईन मिळवता येत नाहीत. जसं अनपट साहेबांनी लाईव्ह असतानाच आपल्याला प्रश्न विचारला आणि त्यांना आपण अनुभव सांगितला. त्यासाठी आपल्याला एकदा लाईव्ह मुलाखत पाहिजे. तर तुम्ही देतो मला, बरं झालं. बोला बाळूमामाच्या नावानं. जय बाळूमामा. धन्यवाद. जय बाळूमामा.